म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवता कामा नये या उद्देशानं यापुढेही कोणत्याही साई भक्ताची बदनामी होऊ नये, फसवणूक होऊ नये यासाठी साई संस्थांनी सुरेश आरणे यांचं जे उपोषणाची मूळ मागणी आहे त्या मागणीप्रमाणे कारवाई करावी। संस्थांच्या उपोषणाबाबत पालकमंत्री गांभीर्य का घेत नाही हा माझा प्रश्न आहे त्यांना। त्या ताबडतोब या परिस्थितीचं तुम्ही गांभीर्य लक्षात घ्या आणि ही ताबडतोब साईबाबा संस्थांची होणारी बदनामी ताबडतोबच्या वतीने एखाद्या वॉचमननं फिर्याद दाखल केली तरीही फिर्याद होऊ शकते, कारण यापूर्वी अशा प्रकारच्या फिर्याद दाखल झालेल्या आहे। मग त्यांनी जी हा जो उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे त्या उपोषणाला मी व्यक्तिशः पाठिंबा देतो। माझ्यासोबत पास विक्री संदर्भात गुन्हा दाखल व्हावा म्हणून सकाळी 10 वाजेपासून उपोषणाला सुरुवात केलेले माजी नगरसेवक सुरेश आरणे यांची भेट घेत पाठिंबा देण्यासाठी विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी फोनद्वारे सुरेश आरणे यांच्याशी संपर्क करत उपोषणाची माहिती घेतली। तसेच उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके आणि शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट यांनी देखील उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली आहे। आज दुसऱ्या दिवशी देखील अनेकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत पाठिंबा व्यक्त केलाय। शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष अनिल शेजवळ यांनी आपल्या भावना व्यक्त करत साई भक्तांची फसवणूक हा अक्षम्य गुन्हा असून या साईबाबा संस्थानांनी शिर्डीचं देखील बदनामी झाल्याचं सांगत गुन्हा दाखल करण्यास विलंब का होतोय असा प्रश्न केला व म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावला नको असा मार्मिक टोला देखील यावेळी लगावला आहे। तर प्रकाश मामा पगार यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पालकांच्या भूमिकेत असताना इतर वेळी तातडीने निर्णय घेतात, मात्र साई भक्तांची लूट झालेल्या प्रकरणी लक्ष का घालत नाहीत असा सवाल करत आंदोलन चिघळले जाऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी व लवकरात लवकर दोषींवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे। साधारणतः 20 दिवसापूर्वी शिर्डीला आलेल्या एका साई भक्ताला दर्शनाचा चुकीचा पास देऊन त्या साई भक्ताची फसवणूक झाली आणि त्याबाबत अगदी सर्व वृत्तपत्रामध्ये आणि नॅशनल न्यूजमध्ये एका साई भक्ताची फसवणूक झाली अशा प्रकारच्या बातम्या लागल्यानं साई संस्थांची मोठी बदनामी झालेली आहे। तसंच ग्रामस्थांची, नगरसेवकांची, प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी झालेली आहे आणि त्याबाबत साईबाबा संस्थांनं अद्यापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही। म्हणून शिर्डीचे माजी नगरसेवक आणि साईभक्त सुरेश आरणे हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची मागणी अतिशय रास्त आहे। जर अशा प्रकारे एखाद्या साई भक्ताची फसवणूक झाली असेल तर ज्याने फसवणूक केली त्याने किंवा त्याच्या वतीनं साई संस्थांची बदनामी झाली असेल तर साई संस्थाने त्याविरोधात फिर्याद दाखल केली पाहिजे। यापूर्वी साई भक्तांची फसवणूक झाली तर साई संस्थांच्या वॉचमनद्वारे फिर्याद दाखल केलेली आहे आणि अनेक केसेस शिर्डी पोलीस स्टेशन दाखल केले आहेत। मग आता 20 दिवस होऊनही अशा प्रकारचा गुन्हा साई संस्थांच्या मार्फत का दाखल होत नाही, त्यामुळं नागरिकांमध्ये, साई भक्तांमध्ये थोडी शंका निर्माण झालेली आहे। सुरेश आरणे यांची मागणी रास्त आहे की जर अशा प्रकारे फसवणूक झाली नसेल तर मग चुकीची बातमी का दिली, साई संस्थांनी त्याचं खंडन का केलं नाही। त्यांची मागणी मुळच आहे की एकतर गुन्हा दाखल करावा, नसेल तर चुकीच्या बातम्या लागल्या म्हणून त्या पत्रकारावरती किंवा त्या न्यूज चॅनलवरती गुन्हा दाखल करावा। आणि अगदी छोटीशी बातमी विषय आहे, साई संस्थान त्याचा इश्यू का करत आहे, असं कोणती गोष्ट आहे की जी साई संस्थांची बदनामी होऊ नये साई संस्थान गप आहे। मग सुरेश आरण्यांचं उपोषण योग्य आहे। साई संस्थांची जी बदनामी होत आहे ती बदनामी थांबवण्यासाठी म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवता कामा नये या उद्देशानं यापुढेही कोणत्याही साई भक्ताची बदनामी होऊ नये, फसवणूक होऊ नये आणि साई संस्थांची बदनामी होऊ नये यासाठी साई संस्थांनी सुरेश आरणे यांचं जे उपोषणाची मूळ मागणी आहे त्या मागणीप्रमाणे कारवाई करावी। संस्थांच्या वतीने एखाद्या वॉचमननं फिर्याद दाखल केली तरीही फिर्याद होऊ शकते, कारण यापूर्वी अशा प्रकारच्या घटना पोलीस स्टेशनमध्ये साई संस्थांच्या वॉचमनद्वारे फिर्याद दाखल झालेल्या आहे। मग त्यांनी जी हा जो उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे त्या उपोषणाला मी व्यक्तिशः पाठिंबा देतो। माझ्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे RPI आठवले गटाचे शंकर त्रिभुवन आहेत, त्यांच्याही वतीनं मी यांच्या उपोषणाला पाठिंबा देतो। उपोषणाचा दुसरा दिवस
दुसरा दिवस असतानासुद्धा आज सकाळी आलो आम्ही बघितलं परिस्थिती उपोषणकर्त्याची परिस्थिती जरा थोडीशी खालवलेली दिसते. परंतु या उपोषणाबाबत का गांभीर्य घेतलं जात नाही हा विचार आता सर्वसामान्य नाही संपूर्ण देशातल्या साई भक्तांना पडलेला आहे. कारण या विभागामध्ये या विभागाचे लोकप्रतिनिधी जे पदसिद्ध संस्थांचे पदाधिकारी पालकमंत्री या जिल्ह्याचे त्यांनी प्रत्येक गोष्ट त्यांच्या अधिकारामध्ये त्यांच्या आदेशाने या ठिकाणी होती. मग या उपोषणाबाबतीमध्ये त्यांनी शिवला आदेश का करत नाही काही ताबडतोब हे मिटवा. आज संपूर्ण देशामध्ये साईबाबा संस्थांच्या बाबतीमध्ये काय मेसेज चालला ही ताबडतोब त्यांनी गांभीर्याने लक्षात घ्यायला पाहिजे. कारण दर्शनबारी चालू करायची 1 वर्ष तयार होऊन पडली तिचा अजून कुठलाही आदेश नाही. शैक्षणिक स्कूल आहे त्याच्याबद्दल आदेश नाही. हे सर्व आदेश पालकमंत्र्याचे असताना मग या उपोषणाबाबत पालकमंत्री गांभीर्य काय घेत नाही हा माझा प्रश्न आहे त्यांना. त्यांनी आता हे जास्त प्रकरण न चिघळवता ताबडतोब त्यांनी शिवला या ठिकाणी आदेश करून समोर येऊन बसून हा काय नेमकी भानगड आहे या भानगडीमध्ये त्यांनी खुलासा करावा. नाही तर अन्यथा आणखीन हे प्रकरण आता चिघळल्या जाईल. परिस्थिती आम्ही बघितली. पालकमंत्र्याचं नातं काय असतं हे आम्ही बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून बघितलेलं आहे. ज्यावेळेस आझाद मैदानावरती डोंबिवलीचे काही लोक उपोषणात बसले असताना पालकमंत्री तिथून ताबडतोब तिथं आले आणि त्यांनी ताबडतोब तो प्रश्न सोडवला. मग या मतदारसंघाचे पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी काय करतात हाही मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तरी पुन्हा एकदा मी आव्हान करतो पालकमंत्र्याला इथल्या ताबडतोब या परिस्थितीचं तुम्ही गांभीर्य लक्षात घ्या आणि ही ताबडतोब साईबाबा संस्थांची होणारी बदनामी ताबडतोब थांबवा आणि या उपोषणाबाबत पोलीस स्टेशनला तुम्ही सांगा का नेमकं काय आहे. सगळे समोर येऊन बसा आणि सुरेश आरण्याकडनं जी काही त्यांची मागणी असेल जी काही साई भक्तांची मागणी असेल त्या मागणीला ताबडतोब तुम्ही वाचा फोडा आणि संबंधित नगरसेवकावरती गुन्हा दाखल करा. धन्यवाद. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज, शिर्डी.